सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या शिवपूर नावाच्या गावात गौरी नावाची एक अनाथ आणि अत्यंत गरीब मुलगी राहत होती. या जगात तिचं म्हणावं असं कोणीच नव्हतं. गावाच्या टोकाला असलेल्या एका मोडकळीस आलेल्या छोट्याशा झोपडीत ती एकटीच राहत होती. गावातील लोकांच्या घरी छोटी मोठी कामं करून ती कशीबशी आपला उदरनिर्वाह करत होती. हळूहळू ऋतू बदलू लागला. थंड वारे वाहू लागले आणि दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढू लागला. अरे देवा, दिवसेंदिवस थंडी वाढतच चालली आहे. अशीच थंडी राहिली तर रात्रीचा निभाव लागणं कठीण होईल. मला आजच सरपणाची व्यवस्था करायला हवी. असं म्हणत तिने जवळ पडलेली एक जुनी फाटकी आणि पातळ चादर अंगावर घेतली आणि झोपून गेली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ती सरपणाच्या शोधात गावाबाहेर निघाली. शिवपूरच्या आजूबाजूला दाट जंगल नव्हतं, त्यामुळे जळणासाठी लाकूड मिळवणं तिच्यासाठी फार कठीण होतं. बराच वेळ इकडे तिकडे भटकूनही तिला काहीच मिळालं नाही. इतक्यात तिची नजर जवळच असलेल्या एका मोठ्या झाडावर गेली. झाडाच्या वाळलेल्या फांद्या पाहून तिने त्या तोडण्याचा प्रयत्न केला. ती झाडावर चढू लागली. इतक्यात तिथून जाणाऱ्या शारदा काकूंची नजर तिच्यावर पडली. अगं मुली, हे काय करतेस? लहान मुलांसारखी झाडावर कशाला चढतेस? अगं काकू, यंदा थंडी खूपच वाढली आहे, म्हणून रात्री शेकोटी पेटवण्यासाठी थोडं सरपण गोळा करते आहे. अगं, जर तुला सरपणाची एवढी गरज आहे तर बाजारातून विकत का घेत नाहीस? अगं, एवढ्या उंच झाडावर कितीही उड्या मारल्या तरी तुला एकही फांदी तोडता येणार नाही. उलट हातपाय मोडून घेशील. अगं काकू, माझ्यासारख्या गरीब मुलीकडे 2 वेळच्या जेवणासाठीही पैसे नसतात. मग सरपण विकत घेण्यासाठी पैसे कुठून आणू? शक्य असेल तर मला थोडे पैसे उधार द्याल का? अगं बाई, मी तुला फक्त एक सल्ला दिला आणि तू सरळ माझ्याकडेच पैसे मागायला लागलीस. तू गरीब आहेस, पण मी काही श्रीमंत जमीनदार नाही. मी सुद्धा या गावात राहणारी एक साधी बाई आहे. शारदा काकूंचं उत्तर ऐकून गौरी पुन्हा झाडाच्या वाळलेल्या फांद्या तोडण्याचा प्रयत्न करू लागली. इतक्यात ती फांदी पकडण्यासाठी उडी मारताच तिचा पाय अचानक मुरगळला. तोल जाऊ लागल्याने पडू नये म्हणून तिने घाईघाईने शारदा काकूंचा हात पकडला, पण त्यामुळे दोघांचाही तोल गेला आणि त्या दोघीही जमिनीवर कोसळल्या. मग काही क्षणांनी शारदा काकू कशाबशा उठल्या. त्यांच्या अंगावरचे कपडे मातीने माखली होती. त्या संतापून म्हणाल्या, अगं काय हे? तुझ्यामुळे माझे सगळे कपडे मातीने खराब झाले. उगाच तुला सल्ला द्यायला थांबले. हीच माझी मोठी चूक झाली. माफ करा काकू, मी मुद्दाम तुमच्यावर पडले नाही. माझा पाय अचानक मुरगळला, त्यामुळे माझा तोल गेला आणि नकळत मी तुमच्यावर पडले. हो, तुझी काही चूक नाही. चूक माझीच झाली. उगाच तुझ्या जवळ थांबले आणि तुझी काळजी केली. चल निघ माझ्या नजरेसमोरून, अनाथ मुलगी कुठली. असं म्हणत शारदा काकूंनी गौरीला जोरात ढकललं आणि रागाने तिथून निघून गेल्या. गौरीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले, पण ती काहीच न बोलता तिथून निघाली आणि नेहमीप्रमाणे कामासाठी आपल्या मालकिनीच्या घरी गेली. दिवसभर ती मन लावून काम करत राहिली. रात्र झाली तेव्हा ती थकलेल्या अवस्थेत आपल्या झोपडीत परतली. रात्रीचा अंधार गडद होत चालला होता आणि थंडीचाही कडाका प्रचंड वाढला होता. गौरी हळू आवाजात स्वतःशीच म्हणाली, आज दिवसभर फिरूनही मला सरपण मिळालंच नाही. थोडंसं जरी लाकूड मिळालं असतं तरी शेकोटी पेटून या थंडीपासून थोडा तरी बचाव झाला असता. देव जाणे अजून किती दिवस मला अशीच ही बोचरी थंडी सहन करावी लागणार आहे. रात्र जसजशी पुढे सरकत होती तशी थंडी आणखीन वाढत होती. गौरी अंगावरची फाटकी चादर घट्ट गुंडाळूनही थंडीने कुडकुडत बसली होती. इतक्यात तिच्या झोपडीच्या दारावर कोणीतरी हलकेच टकटक केली. गौरी दचकली. यावेळी दारावर कोण असेल, जाऊन पाहिलेलंच बरं. ती उठली आणि दार उघडलं. दारात एक वृद्ध आजी उभ्या होत्या.
थंडीने त्यांचं संपूर्ण अंग थरथरत होतं. अंगावर ना उबदार चादर होती ना कुठलं गरम वस्त्र. गौरी काळजीने म्हणाली, अगं आजी, तुम्ही कोण आणि एवढ्या रात्री माझ्या झोपडीसमोर का उभ्या आहात? तुम्हाला खूप थंडी वाजते आहे. तुमच्याकडे ना चादर आहे ना उबदार कपडे. अगं बाळा, मी माझ्या घरी जात होते, पण अंधारामुळे वाट चुकले. त्यात ही कडाक्याची थंडी. आता तर अंगात ताकदही उरलेली नाही. शक्य असेल तर माझी थोडी मदत करशील का? बाळा, आजची रात्र मला तुझ्या झोपडीत राहू दे. सकाळ होताच मी माझ्या घरी निघून जाईन. थंडीने कुडकुडणाऱ्या त्या वृद्ध आजींना पाहून गौरीला त्यांची खूप दया आली. ती मनातच म्हणाली, देवा, यांच्या घरचे लोक कसे असतील? एवढ्या कडाक्याच्या थंडीत या वृद्ध माऊलीला एकटं बाहेर पडू दिलं. मला त्यांची मदत करायलाच हवी. अगं आजी, ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आजची रात्र तुम्ही माझ्या झोपडीतच थांबा. अगं बाळा, देव तुझं नेहमी भलं करो. गौरी त्यांना आत घेऊन आली. तिच्याकडे असलेली एकमेव पातळ जुनी चादर तिने आजींच्या अंगावर पांघरली. आजी शांतपणे झोपी गेल्या. थोड्याच वेळात दिवसभराच्या थकव्यामुळे गौरीला ही गाढ झोप लागली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाने गौरीला जाग आली. तिने डोळे चोळत आजींना उठवण्यासाठी त्यांच्या अंगावरील चादर अलगद बाजूला केली. पण ते दृश्य पाहून ती क्षणभर स्तब्धच झाली. चादर तिथेच होती, पण त्या वृद्ध आजी कुठेच दिसत नव्हत्या. गौरी घाबरून इकडे तिकडे पाहू लागली आणि स्वतःशीच म्हणाली, अरे, त्या आजी कुठे गेल्या? इतक्या सकाळी अचानक कुठे निघून गेल्या असतील? त्यांनी मला न सांगताच घर सोडलं का? मी तर त्यांना खायला काही विचारलंच नाही. बिचाऱ्या उपाशीच असतील. खरं तर मलाही खूप भूक लागली आहे. काल रात्री माझ्याही पोटात अन्नाचा एक घास गेला नाही. मी उपाशीच झोपले. जर माझे आई वडील असते तर त्यांनी माझ्यासाठी नक्कीच गरमागरम जेवण आणलं असतं. गौरीच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच तिच्या हातात असलेली ती जुनी चादर अचानक तेजस्वी प्रकाशाने उजळून निघाली. क्षणातच त्या चादरीतून एक दिव्य प्रकाश पसरला आणि तिच्या समोर विविध प्रकारच्या स्वादिष्ट गरमागरम पदार्थांनी भरलेलं ताट प्रकट झालं. हे अद्भुत दृश्य पाहून गौरी आश्चर्यचकित झाली. अरे, हे अन्न इथे अचानक कुठून आलं? मला भुकेमुळे भास तर होत नाही ना? नाही, हे स्वप्न नाही. हे अन्न तर खरंच आहे आणि किती स्वादिष्ट दिसत आहे. खूप वेळ उपाशी असल्यामुळे गौरीने मनसोक्त जेवण केलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती ज्या वस्तूची इच्छा व्यक्त करत होती ती वस्तू क्षणातच तिच्या समोर प्रकट होत होती. इतक्यात तिची नजर त्या जुन्या चादरीकडे गेली, जी तिने काल रात्री त्या वृद्ध आजींना पांघरायला दिली होती. ती मनातच म्हणाली, ही साधी चादर नसावी. ही जादुई चादर तर नाही ना? पण यापूर्वी तर यात असा काही चमत्कार नव्हता. म्हणजे काल रात्री आलेल्या त्या आजी साध्या नव्हत्या. त्या नक्कीच एखाद्या दिव्य शक्ती असलेल्या होत्या. त्यांच्या स्पर्शामुळेच या चादरीत जादुई शक्ती आली असावी. गौरीला सगळं रहस्य समजलं. त्या दिवसापासून ती त्या जादुई चादरीच्या मदतीने फक्त आपल्या गरजेच्या वस्तू मागू लागली. काही दिवसातच तिची मोडकळीस आलेली झोपडी एका सुंदर, मजबूत आणि पक्क्या घरात बदलली. तिच्या आयुष्यातील सर्व अडचणी हळूहळू दूर होऊ लागल्या. गौरीची भरभराट पाहून तिच्या शेजारी राहणाऱ्या शारदा काकू आणि कमला काकू यांच्या मनात मत्सर निर्माण झाला. शारदा काकू म्हणाल्या, काय माहीत या गरीब अनाथ मुलीचं नशीब एका रात्रीत कसं उजळलं. कालपर्यंत जिच्याकडे राहायला नीट घर नव्हतं तिने इतकं सुंदर पक्क घर कसं उभारलं. हो ना, खरंच देवाने अशी कृपा आपल्यावरही केली असती तर किती बरं झालं असतं. हळूहळू गावातील अनेक लोक गौरीच्या सुखी आयुष्याकडे पाहून आश्चर्यचकित झाले, तर काहींना तिचा हेवाही वाटू लागला. मात्र गौरीच्या मनात कोणाविषयी राग किंवा अहंकार नव्हता. उलट तिने आपल्या सुखाचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करण्याचा निर्णय घेतला.
ती गावातील गरीब गरजू आणि निराधार लोकांना अन्न कपडे आणि आवश्यक वस्तू देऊन त्यांची मदत करू लागली. तिच्या दयाळू स्वभावामुळे संपूर्ण गावात तिचा आदर वाढला. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते दया, करुणा आणि निस्वार्थपणे केलेली मदत कधीही वाया जात नाही. जे दुसऱ्यांच्या संकटात त्यांना आधार देतात त्यांच्यावर देवाची कृपा नेहमी राहते. दुसरीकडे मत्सर आणि स्वार्थ माणसाला कधीच खरे सुख मिळू देत नाहीत. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.